नागपूरमध्ये आदिवासी वसतिगृहाबाबतच्या शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे। आज आता या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि शासनासोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय अजूनही झालेला नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थी आपल्या ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत। तर नव्या शासन निर्णयानुसार आदिवासी वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना 26 वर्ष वयोगटाची अट टाकण्यात आली आहे। मात्र 26 वर्षांपर्यंत प्रोफेशनल कोर्स पूर्ण होत नसल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलाय। आजचा 8वा दिवस आहे। आम्ही 7 दिवसापासून आम्ही या कार्यालयात बसून आहोत। तर आमचे जे शिष्टमंडळ मुंबईला गेले होते, त्यांनी आदिवासी मंत्री, सेक्रेटरी आणि आयुक्तांसोबत चर्चा केली। तर त्यांच्या चर्चेतून आम्हाला असं माहिती झालं आहे की सकारात्मक प्रतिसाद त्यांचा नाही आहे। सकारात्मक प्रतिसाद नसल्यामुळे आम्ही आमचा हक्क जेव्हापर्यंत आम्हाला मिळणार नाही, जी आर जेव्हापर्यंत रद्द होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलन उभे ठेवू आणि आम्ही आमच्या हक्काचं मागणी करतच राहू।